Welcome friends. Today we are going to take 3.3 exercise. Okay. In this question you have given C is the center of the circle. Okay. And point D, E, F and G are on the circle, right? And arc DGF is 200. Okay. Yeah, arc's measurement 200 and angle ECF is 70. आता तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलंय डीई किती आहे तो काढायचा पहिल्यांदा आर्क डीई लक्षात घ्या आर्क डीई अँड देन यू हॅव टू फाइंड डीईएफ म्हणजे हा जो टोटल आर्क आहे तो काढायचा आहे. आता मला एक सांगा हा 200 आर्क भेटलाय क्लिअर. आता हा जो अँगल आहे सेंट्रल अँगल किती आहे 70. सो कॅन आय से ईएफ इज ऑल्सो 70 आर्क ईएफ यस. ओके सो इन सर्कल विथ सेंटर सी angle ECF is equals to 70 डिग्री. तो किती आहे पहा 70 डिग्री आहे. जर अँगल ECF 70 डिग्री असेल तर त्याचा करस्पॉन्डिंग आर्क कोणता आहे EF. ओके सो देअरफॉर काय म्हणता येईल बघा आर्क EF इज इक्वल्स टू 70 डिग्री. याला रिझन काय द्याल करस्पॉन्डिंग आर्क ऑफ सेंट्रल अँगल राईट. करस्पॉन्डिंग अँगल ऑफ करस्पॉन्डिंग आर्क आहे तो बरोबर आहे. आपण आर्क काढतोय ना हा कोण आहे आर्क आहे. करस्पॉन्डिंग आर्क ऑफ सेंट्रल अँगल तो काय आहे सेंट्रल अँगलचा करस्पॉन्डिंग आर्क आहे. म्हणून EF जो आहे तुमचा आर्क EF हा सुद्धा किती भेटला 70 डिग्री. आता तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे आर्क DE. ओके सो टू फाइंड आर्क DE वी हॅव टू ऍड all the arcs. Sum of the measure of all arc is 360. So because of that we can find DE, right? Okay, so you can write like this arc DE plus arc what EF plus arc which is the next arc DGF is equals to 360, right? Okay, now what is DE? We don't know. So we will write as it is arc DE plus what is arc EF, that is 70 we have find now, right? Okay, then arc DGF, where is DGF? DGF is here, so that is 200 is equals to 360, right? Okay, now you can see arc DE is here. Okay, and the sum of 70 and 200 will be 270 and it will convert. Okay, it will go there and it will convert into negative. So can I write arc DE is equals to 360 minus what 270. So now arc DE is equals to काय असायला पाहिजे तो 360 minus 270 that will be 90 degree. Okay, it means arc DE is what 90 degree. arc DE तुम्हाला किती भेटतो 90 डिग्रीचा. म्हणजे हा जो आहे तो आर्क भेटला 90 डिग्रीचा. आता तुम्हाला काढायचा आहे DEF. ओके सेकंड आहे ना DEF. सो आर्क DEF इज इक्वल्स टू आर्क DEF इज इक्वल्स टू दोन मेजरमेंट दोन आर्क एकत्र येणार आहेत. मेजर ऑफ आर्क लिहितो मी इथं सुद्धा तुम्हाला मेजर ऑफ आर्क लिहायला पाहिजे होतं. मेजर ऑफ आर्क इथं सगळीकडे तेच येणार आहे. ठीक आहे. आता पहा इथं काय करतोय आर्क DEF म्हणजे कोणते दोन आर्क एकत्र येणार आहेत. आर्क मेजर ऑफ आर्क DE प्लस मेजर ऑफ आर्क विच इज द सेकंड आर्क EF, राईट. सो व्हॉट इज आर्क DE? DE काय असलं पाहिजे पहा. DE किती दिलेलं तुम्हाला आपण काढलेलं DE आता 90 डिग्री प्लस व्हॉट इज EF? EF is 70 degrees. So what is the addition of both? The addition of both will be 160. So measure of arc which is the arc DEF is equals to किती आहे पहा 160 degree. Okay, so this is the answer of first question. DE is 90 degree and DEF is 160 degree. Both are the arcs. Okay, please take the screenshot. This is the first question. Okay, now question number second. Question number second says that in the circle. Okay, तुम्हाला एक सर्कल दिलेला आहे
QRS is equilateral triangle. Equilateral triangle means what? All the sides are equal, right? All the sides, the length of all sides is equal, means जेवढा QR आहे तेवढाच RS आहे आणि तेवढाच QS आहे. सगळ्या बाजू सारख्या आहेत, ज्याला मराठीमध्ये आपण समभुज त्रिकोण म्हणतो. ठीक आहे. देन तुम्हाला विचारलंय काय? Arc RS. Where is arc RS? This is arc RS. Then arc QS. Arc QS. This is QS and arc QR. हे तुम्हाला equal दाखवायचे. You have to show them equal. You have to prove that, right? And the second proof is QRS. The measurement of QRS. Where is QRS? QRS. The measurement of arc QRS, right? Arc QRS. तुम्हाला किती दाखवायचा आहे? तुम्हाला तो दाखवायचा आहे टोटल 240 डिग्री, राईट? 240 डिग्री आहे हे तुम्हाला शो करायचं. तर अशा पद्धतीने आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. तर काय करावं लागेल पहा, म्हणजे आपल्याला काय काय फाइंड आउट करायचं ते क्लिअर करा. म्हणजे पहिल्यांदा हा दिलाय आपल्याला इक्विलॅटरल. फक्त इक्विलॅटरल ट्रायंगल म्हटलं की काय झालं? सगळ्या साईड सारख्या झाल्या. आता याच्यातल्या ज्या साईड्स आहेत त्या सर्कल मध्ये कोण आहे? दोज आर द कॉर्ड्स ऑफ द सर्कल. त्या सर्कल मध्ये जर आपण ट्रायंगलचा विचार केला तर त्या साईड्स आहेत, पण त्याच सर्कल मध्ये पण आहेत ना, म्हणजे त्यांची भूमिका दुहेरी आहे. बरोबर आहे का? म्हणजे एखादा क्रिकेटर काय असतो? बॉलर असतो, बॅट्समन पण असतो, कीपर पण असतो कधी कधी, ठीक आहे, किंवा एखादा कॅच पकडणारा पण असतो. म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळ्या भूमिका. तसं हा जो सेगमेंट आहे, हा सेगमेंट कुठली कुठली भूमिका करतो? एकतर तो सेगमेंट आहे, एकतर ती साइड आहे का ट्रायंगलची, आणि तोच त्या सर्कल मधला कोण आहे? कॉर्ड आहे, राईट? So tell me, this chord is equal with this one and this one, right? So can I say if the chords are equal, then their corresponding arcs are also equal? Means हे सगळे arcs कसे झाले? Equal झाले. So what is the measurement of sum of all the arcs of circle? That is 360. But all the three arcs are equal. It means 360 divided by what? 360 divided by 3. So we will get every arc is of 120 डिग्री. प्रत्येक आर्क आपल्याला कितीचा भेटेल? 120चा. हे दोघं मिळून कितीचे असतील? 240. सेकंड क्वेश्चनचा आन्सर. आणि पहिल्यांदा आर्क आपल्याला सारखे दाखवायचे. क्लिअर? सो इन द सर्कल ट्रायंगल QRS इज इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके, काय आहे पहा? इक्विलॅटरल ट्रायंगल. तो काय आहे? इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. दिस इज इक्विलॅटरल ट्रायंगल. इट मीन्स देअरफॉर साइड, पहिली साइड बघा कुठली आहे? QR इक्वल टू साइड कुठली आहे? दुसरी RS इक्वल टू साइड QS, राईट? म्हणजे सगळ्या साइड्स कशा झाल्या? इक्वल झाल्या. आता एक लक्षात घ्या, सगळ्या साइड ज्या आहेत ना तेच काय आहेत? कॉर्ड्स आहेत. ओके, all sides of triangle are the chords of circle. ते सगळे काय आहेत? सर्कलचे कॉर्ड आहेत. ओके, म्हणजे सगळे कॉर्ड इक्वल आहेत. देअरफॉर कॉर्ड, कुठला कॉर्ड घेतला आपण? समजा पहिल्यांदा QR, कॉन्ग्रुएंट कॉर्ड कुठला यायला पाहिजे? दुसरा RS, आणि कॉन्ग्रुएंट कॉर्ड काय यायला पाहिजे? मग तिसरा जो आहे कॉर्ड तो कुठला यायला पाहिजे? RS नंतर QS. म्हणजे सगळे कॉर्ड इक्वल आले. जर कॉर्ड इक्वल आले, लक्षात घ्या अजून एकदा, जर कॉर्ड इक्वल आले तर त्याचे करस्पॉन्डिंग आर्क कसे यायला पाहिजेत? इक्वल यायला पाहिजे. तुम्ही डायरेक्ट देअरफॉर लिहू शकताय. देअरफॉर त्याचे जे आर्क आहेत ते आर्क सांगतोय मी. समजा आपण काय घेतला? QR घेतला पहिल्यांदा सेगमेंट किंवा कॉर्ड, तर त्याचा करस्पॉन्डिंग आर्क कोणता येणार आहे? QR. तेच येणार आहे, ठीक आहे, फक्त तो या मार्गे येणार आहे, इकडून नाही. लक्षात घ्या. ओके, सो देअरफॉर करस्पॉन्डिंग आर्क ऑफ कॉर्ड QR इज आर्क QR. तेच नाव बसणार आहे, कारण आपण दोनच टप्प्यावर जातो ना, इथून इकडेच आहे, मध्ये नाव नाहीये. ओके, सो यू कॅन राईट, इथं सुद्धा तुम्ही डायरेक्टली लिहू शकता की ते सगळे कसे आहेत? सारखे आहेत. सो देअरफॉर तुम्हाला डायरेक्टली तिथं काय म्हणता येईल की जे कॉर्ड आहेत ते सारखे आहेत, कंस आहेत, म्हणजे ज्याला आपण आर्क म्हणतो. त्याच्यामुळे इथं तुम्ही लिहू शकता आर्क QR कॉन्ग्रुएंट आर्क कुठला यायला पाहिजे? तोच RS. कॉन्ग्रुएंट आर्क कुठला यायला पाहिजे? तोच QS. ओके, म्हणजे सगळेच्या सगळे कॉर्ड सारखे आहेत म्हणून सगळेच्या सगळे आर्क सारखे आले. याला रिझन काय यायला पाहिजे? करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स, राईट?
करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स. बरोबर आहे. कॉन्ग्रुएंट कॉर्ड्सचे हे काय आहेत, सगळे करस्पॉन्डिंग आर्क आहेत, म्हणून सगळेचे सगळे इक्वल आले. पहिलं जे सांगितलं होतं ते आपलं काय झालं, प्रूव्ह झालं. नाव कम ॲट द सेकंड. आता एक लक्षात घ्या, सगळे जे कॉर्ड आहेत ना, सगळे जे आर्क आहेत ना, सगळे आर्क कसे आले, सारखे आले. राईट, सगळे आर्क सारखे आले. मग आता मला मांडायचंय काय माहितीये का, आपल्याला काढायचं प्रत्येक आर्कचं मेजरमेंट. ओके, सो मला सांगा, आर्क आता सगळे इक्वल झाले, मग मला असं जर म्हटलं मेजर ऑफ आर्क क्यू आर प्लस मेजर ऑफ आर्क आर एस प्लस मेजर ऑफ आर्क क्यू एस इज इक्वल्स टू किती, मस्ट बी 360. सगळे किती असले पाहिजे, 360 चे. आता हे सगळेचे सगळे सेम आहेत, सगळेचे सगळे कसे सेम आहेत. ऑल द आर्क्स आर सेम बिकॉज वी हॅव रिटन हिअर, आपण इथंच लिहिलंय. ओके, नाउ क्यू आर प्लस आर एस अँड क्यू एस, ऑल आर्क्स आर इक्वल. इट मीन्स 3 इन ब्रॅकेट मेजर ऑफ 3 मेजर ऑफ आर्क, कोणताही एक लिहू शकताय तुम्ही. मी कुठला लिहिल, क्यू आर लिहिल. सो क्यू आर इज इक्वल्स टू किती यायला पाहिजे सांगा, 360. बरोबर आहे. आता हा जो 3 आहे तो तिकडे गेला, म्हणजे मेजर ऑफ आर्क क्यू आर इज इक्वल्स टू किती भेटला, 360 डिवाइड बाय 3 म्हणजेच किती आला, 120 डिग्री. म्हणजे लक्षात घ्या, मेजर ऑफ आर्क क्यू आर, मेजर ऑफ आर्क क्यू आर इज इक्वल्स टू किती आलाय, 120 डिग्री आलाय. राईट, पण आपल्याला फाइंड आउट कुठला करायचा आहे, मेजर ऑफ आर्क क्यू आर एस. सो क्यू आर एस मीन्स हिअर क्यू आर एस. सो लक्षात घ्या, क्यू आर जेवढा 120 आहे ना, तेवढाच आर एस आहे, तेवढाच क्यू एस आहे. राईट, आता मी इकडे लिहितोय. ओके, मेजर ऑफ आर्क, किंवा तुम्ही सुरुवातीला असं जरी शो केलं तरी चालेल, कुठले तिन्ही आर्क घ्यायचे. म्हणजे कसे घेणार, देअरफॉर इथे लिहा वाटल्यास, मेजर ऑफ आर्क क्यू आर इज इक्वल्स टू मेजर ऑफ आर्क, कुठला दुसरा आर्क बघा, आर एस इज इक्वल्स टू मेजर ऑफ आर्क, कुठला यायला पाहिजे सांगा, क्यू एस. राईट, येस. ओके, इज इक्वल्स टू 120. म्हणजे सगळे किती झाले, 120. आता तुम्हाला मांडायचा आहे हा क्यू आर एस. राईट, सो यू हॅव टू राईट हिअर मेजर ऑफ आर्क क्यू आर एस इज इक्वल्स टू, ओके, QRS is made of QR and RS, दोघांपासून म्हणतो, म्हणून इथे लिहिणार आहे मेजर ऑफ आर्क QR प्लस मेजर ऑफ आर्क QS. राईट, सॉरी RS. ओके, या ठिकाणी RS आहे, किंवा मी हे खाली लिहितो मेजर ऑफ आर्क RS. राईट, okay, so what is QR? QR is 120 sorry, and RS is also 120. So what is the addition? The addition is 240 degrees. So you can write here measure of arc QRS is equals to 240. So you proved, right? अशा पद्धतीने तुम्ही याला काय करू शकताय, प्रूव्ह करू शकताय. So this is question number 2 from 3.3. Please take a screenshot. Now question number 3rd. Okay, in question number 3rd you have given that in the figure chord AB congruent chord CD. Okay, this chord is equal with this chord, right? So both the chords are equal. Okay, so if the chords are equal, it means corresponding arcs are also equal. Okay, means chord AB is equal with CD, then the corresponding arc of AB is ACB, am I right? And corresponding arc of CD is CBD, right? So it means ACB is equals to CBD, am I right? Clear? Okay, जर तसं असेल तर तुम्हाला प्रूव्ह करायला सांगितलं AC आणि BD सारखा, हा AC आणि हा BD सारखा, असं प्रूव्ह करायचं. ओके, ऍक्च्युली दिस क्वेश्चन इज टू मच इझी, टू मच, खूप म्हणजे खूपच सोपा आहे. एवढा सोपा क्वेश्चन द्यायलाच नाही पाहिजे होता. Okay, so in circle chord AB congruent chord, कुठला यायला पाहिजे पहा,
AB अँड CD. ओके, हे तुम्हाला दिलेले आहेत. Therefore, जर कॉड इक्वल असतील तर करस्पॉन्डिंग आर्क्स आर ऑल्सो इक्वल. It means what is the corresponding arc of chord AB? Definitely arc which are AB means ACB. Is it right? You can write AB also directly. Okay, but we have C, so ACB we will write. Okay, congruent arc is equals to, which is the congruent arc for CD? CBD. Okay, so arc CBD. Is it right? Okay, now so you can see here ACB and CBD. So I will write only like this: arc ACB is equals to arc CBD. Is there any problem? No. So tell me, ACB is made of, ACB कशापासून तयार झालाय पहा. Can I say AC and CB? Yes, definitely. So arc AC and plus arc, which is the second arc CB. Is it right? CB is equals to, this is as it is, and arc CBD. CBD means arc which CB plus arc which is the second arc BD or DB you can write. Now you can see at the, आता मला सांगा जर असं असेल 2 + 5 is equals to 5 + 3, तर आपण काय करतो, या 5 ला हा 5 कॅन्सल करतो, कारण नाहीतरी तो इकडे आला काय होणार आहे, मायनस होणार आहे, कॅन्सल होणार आहे. मग मला सांगा आता इथं CB आला, हा या CB ला कॅन्सल होईल. सो व्हॉट इज द रिमाइंडर, काय उरलं पहा, आर्क AC कॉन्ग्रंट आर्क म्हणा किंवा इक्वल म्हणा, आर्क कोणता उरला, BD. ओके, सो दिस क्वेश्चन इज टू मच इझी. आपल्याला फाइंड आउट करायचंय AC कॉन्ग्रंट काय दाखवायचं तुम्हाला, BD दाखवायचं. ओके, सो AC ला कॉन्ग्रंट कोण आला, BD आला. दिस इज प्रॅक्टिस सेट 3.3 and this is the third question from this practice set, right? Please take the screenshot. It actually there is no need to take screenshot also. It is very easy. I think understand झालं असेल, समजलं असेल कशा पद्धतीने. ओके, so take the screenshot for understanding. Okay, so now we have done 3.3. okay, सो पुढे जो तुम्हाला काही कन्सेप्ट दिलेले आहेत, आता ज्या पुढच्या कन्सेप्ट आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत परीक्षेच्या दृष्टीने. ओके, तुम्हाला एक पुढे इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आहे, ते थेरम जास्त महत्त्वाचं आहे. तर त्याच्या आधी थोडंसं बेसिक नॉलेज जे आहे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आपण आता रिलेशन कशाचं बघितलं पहा, आपण बघितलं रिलेशन टॅन्जंटचं, सेकंडचं, सर्कल बरोबर असणार, बरोबर आहे. तर त्या कन्सेप्ट केल्या, त्याच्यानंतर आतमध्ये जे कॉर्ड आहेत त्याच्यावरून आर्क जे आहे कन्सेप्ट, ती कन्सेप्ट क्लिअर केली. आता आपल्याला रिलेशन बघायचंय सर्कल आणि अँगल याच्यामध्ये काय रिलेशन असतं, म्हणजे सर्कल आणि त्याच्यामध्ये किंवा त्याच्यावर तयार होणारे जे अँगल असतात त्यांचं रिलेशन काय असतं एकमेकांशी. ठीक आहे, पण त्याच्या आधी आपल्याला त्या अँगलला, त्या आर्कला नेमकं काय म्हणायचं हे आधी क्लिअर असलं पाहिजे. आतापर्यंत आपण काय केलं, सर्कल काढला, त्या सर्कलमध्ये काय घेतले, कॉर्ड्स काढले, त्या कॉर्ड्स वरून विचार केला कॉर्ड्स नेमके कसे आहेत, त्याच्यानंतर सेकंड काढला, टॅन्जंट काढला, असा विचार केला. पण आता आपल्याला एक वेगळी कन्सेप्ट बघायची, याच्यामध्ये अशी फिगर आहे. म्हणजे लक्षात घ्या की या ठिकाणी हा जो वर्टेक्स आहे या अँगलचा, तो कुठं आहे, ऑन द सर्कल आहे. ठीक आहे, नाव दिस वर्टेक्स इज ऑन द सर्कल, सर्कल वरती एक पॉइंट आहे त्या अँगलचा. ठीक आहे, आता हा जो अँगल आहे या अँगलला कसला अँगल म्हणायचा, आपण याच्या आधी अभ्यासला पहा की या ठिकाणी सेंट्रल अँगल आहे समजा. अशा पद्धतीने आपण दोन फिगर आता ड्रॉ केलेल्या आहे, म्हणजे एकाच याच्यामध्ये दोन फिगर अशा कशा ऍड केली. आता विचार करायचा आपण, तुम्ही स्वतः एक फिगर अशी काढून बघा, आपण ऍक्टिव्हिटी बेस्ड घेऊया ते थोडंसं. तर तुम्ही कुठल्याही रेडियसचा एक सर्कल काढा. ठीक आहे, वाटल्यास तुम्ही कंटिन्यू मध्ये लगेचच काढायला बसू शकता, तुमच्या समोर असू द्या. ठीक आहे, तुम्ही एक सर्कल काढा, समजा 3चं काढा, 5चं काढा, कुठली रेडियस घेऊन एक सर्कल काढा. ठीक आहे, कुठेही एक पॉइंट घ्या, इथं कुठेही घ्या तुमच्या मनानं, वरती घ्या, खाली घ्या. नंतर काय करा, अशा पद्धतीने अँगल काढून घ्या. क्लिअर, त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्कलचा सेंटर तर सापडलाय. याला मी नाव देतोय A, इथे नाव देतोय B, इथे नाव देतोय C आणि इथे देतोय O. क्लिअर आहे सगळ्यांना. आता पहा, तुम्ही काय करताय, या ठिकाणी एक अँगल काढताय. हा जो अँगल आहे याला कसला अँगल म्हणायचं हे आधी आपण क्लिअर करूयात. याला म्हणायचंय, या अँगलला बरं, या अँगलला याला म्हणायचंय इन्स्क्राइब्ड अँगल. काय म्हणतो आपण याला, इन्स्क्राइब्ड अँगल. ठीक आहे,
लक्षात ठेवा अँगल जो असतो तो कसा असतो, इन्स्क्राइब्ड अँगल असतो. मग आता आपल्याला अँगल कळाला की हा अँगल इन्स्क्राइब्ड आहे, पण त्यानं कुठंतरी एक आर्क पकडलाय पहा त्याच्या तोंडामध्ये. ठीक आहे, म्हणजे हा असा पुढं आला आणि त्यानं हा आर्क काय केला, आपल्या कब्जामध्ये घेतला असं म्हणूया थोडक्यात. म्हणजे हा जो अँगल आहे त्याला म्हणायचं इन्स्क्राइब्ड अँगल, इन्स्क्राइब्ड अँगल. आणि हा जो आर्क आहे ना त्याच्या समोर असलेला आर्क, नीट लक्षात घ्या, त्याच्या समोर असणारा फक्त, मग तो जो आर्क आहे याला काय म्हणतात माहिती का, इंटरसेप्टेड आर्क. याला काय म्हणतात आपण, इंटरसेप्टेड आर्क. क्लिअर करा. मला वाटतं पेज नंबर तुम्हाला 65 आणि 66 वरती ह्या दोन्ही कन्सेप्ट दिलेल्या आहेत. ठीक आहे, या अँगलला म्हणायचं आपल्याला इन्स्क्राइब्ड अँगल आणि याला म्हणायचं इंटरसेप्टेड आर्क. इंटरसेप्टेड काय असतो, आर्क असतो, आणि इन्स्क्राइब्ड काय असतो, अँगल असतो. क्लिअर आहे. लक्षात ठेवा की नेमकं कशा पद्धतीने तुम्ही याला क्लिअर करणार आहात. ओके, सो आता बघा कन्सेप्ट क्लिअर करा. सो हा झाला इन्स्क्राइब्ड अँगल आणि हा झाला त्याचा इंटरसेप्टेड आर्क. सो यू विल सी BC is the arc intercepted, sorry, inscribed by angle ABAC. म्हणजे अँगल न आर्क इंटरसेप्ट केलाय आणि आर्क न अँगल इन्स्क्राइब केलाय. ठीक आहे, म्हणजे इन्स्क्राइब्ड अँगल असतो आणि इंटरसेप्टेड काय असतो, आर्क असतो. हे आधी क्लिअर करा. आता पहा, तुम्ही जे काढले ना त्याचं ऑब्झर्वेशन तुम्हाला करायचंय, त्याच्यातून तुम्ही भरपूर शिकणार आहे. तुम्ही सर्कल काढला, त्याच्यावर पॉइंट A घेतला आणि एक अँगल काढला, B आणि C अशी नावं दिली. नंतर याच B मधून जाणारा सेंटर पर्यंत, सेंटर पासून इकडे C पर्यंत येणारा एक सेंट्रल अँगल काढा. सेंट्रल अँगल कन्सेप्ट वी नो इट बेटर. ओके, आपल्याला माहिती आहे व्हॉट इज सेंट्रल अँगल. द अँगल विच क्रिएट ॲट द सेंटर इज कॉल्ड सेंट्रल अँगल. ओके, मग ह्या सेंट्रल अँगलचं मेजरमेंट घेऊन बघा. तुम्ही हा कितीचाही काढा, काही अडचण नाही. याचं मेजरमेंट घेऊन बघा किती आहे. हा जो घेतलाय ना तुम्ही तो घेऊन बघा किती आहे आणि त्याच्यानंतर हा पण घेऊन बघा किती आहे. ओके, क्लिअर करा मी काय विचारतोय. याचं मेजरमेंट तुम्ही आधी घेतलं, नंतर याचं मेजरमेंट. आता दिसता क्षणी तुम्हाला दिसत असेल पहा काहीतरी की याचं मेजरमेंट नक्कीच कमी आहे याच्यापेक्षा. ठीक आहे, आता कन्सिडर करा आपला हा घशाचा भाग आहे, बरोबर. आता मला सांगा, हा घशाचा भाग आहे, हा छोटा असणार आहे, पण इकडचा भाग तेवढाच असणार आहे का वाढलेला असणार आहे. जसं जसं पुढे येऊ तसं तसं भाग हा काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणजे याचा अर्थ याचा हा जो अँगल आहे त्याचं याचं रिलेशन जर लावलं तर हा 100% इट इज मोर दॅन दिस वन असायला पाहिजे. पण नेमका किती असतो हे तुम्हीच ऑब्झर्व करा. तुम्ही मेजर घ्या, बघा हा अँगल तुमचा किती भरतो, त्याच्यावरून ऑब्झर्व करा हा किती भरतो. आता एक लक्षात आलं असेल, समजा माझा हा जो आहे तो मी घेतलेला आहे 40 डिग्रीचा. तर हा आता ऍक्च्युली हा 40 डिग्री नसेल 100%, हा 50 तरी असेल मिनिमम. ठीक आहे, हा जर 50 असला ना तर हा डोळे झाकून 100च येणार. म्हणजे हा अँगल जेवढा असेल त्याच्या हा कसा येणार, दुप्पट येणार. आता क्लिअर करा मी कुठं घेऊन चाललोय तुम्हाला. हा झाला इन्स्क्राइब्ड अँगल. इन्स्क्राइब्ड अँगल मध्ये जो सेंट्रल अँगल येतो त्याचं मेजरमेंट इन्स्क्राइब्ड अँगलच्या ट्वाइस असतं, दुप्पट असतं. मग मला सांगा, हा जर 100 डिग्री आला तर ह्याचा पुढचा जो आर्क आहे करस्पॉन्डिंग आर्क तो किती डिग्री असायला पाहिजे. व्हेरी गुड, 100 डिग्री. का, कारण आपण पाहिलंय की सेंट्रल अँगलचं मेजरमेंट हे त्याच्या करस्पॉन्डिंग आर्क एवढं असतं. इट मीन्स दिस इज 100 डिग्री. आता हे प्रत्येक वेळेस घडणार आहे. म्हणजे ही पण गोष्ट क्लिअर झाली की इन्स्क्राइब्ड अँगलचं मेजरमेंट हे इंटरसेप्टेड आर्कच्या निम्म असतं. इट मीन्स अँगल A is half of arc BC. Is it right or wrong? ही कन्सेप्ट आपण शिकलो. पण ही आपण कशी शिकलो माहितीये का, आपण प्रॅक्टिकली करून बघतो. तुम्ही जर करून पाहिलं तर तुम्हाला ते व्यवस्थित लक्षात आलं असतं. क्लिअर. त्याच्यामुळे ह्याच्या वेळेस मी सांगतोय, वाटल्यास झालं नसेल तर पुन्हा बॅक घ्या व्हिडिओ, पुन्हा एकदा करून पहा. ठीक आहे, फक्त हे तुम्ही करून जर बघितलं तर तुमचं आणखीन क्लिअर होईल. जर नसेल होत तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगू शकता. ठीक आहे, सो तर इथे एक क्लिअर झाली ही गोष्ट. म्हणजे याचं मेजरमेंट याच्या ट्वाइस असतं याचं, आणि हे सेम असतं, म्हणजे हे सुद्धा त्याच्या ट्वाइस असणार आहे. क्लिअर. सेंट्रल अँगल आणि त्याचा आर्क हे सारखे असतात. आणि इंटरसेप्टेड आर्क आणि इन्स्क्राइब्ड अँगल यांचं रिलेशन कसं असतं, 2:1 किंवा 1:2 आपण जसं घेतोय त्या पद्धतीनं. हा जर 1 असेल तर हा 2, हा 2 असेल तर हा 1, अशा पद्धतीने आपण ते लक्षात घेतो. तर इन्स्क्राइब्ड अँगल कळला पाहिजे आणि इंटरसेप्टेड आर्क सुद्धा आपल्या लक्षात आला पाहिजे. ठीक आहे,
तर ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतर आणखीन एक कन्सेप्ट तुम्हाला येणार आहे पुढं, त्यांना आताच देऊन ठेवलेली आहे आपण, मला वाटतं आता ती नकोच घ्यायला, त्याच वेळेस आपण काय करू त्याला परफेक्ट करू. तर आता काय करायचं तुम्हाला हे लक्षात घ्यायचंय फक्त कशा पद्धतीने याचं रिलेशन आले, कारण हे जर कळालं तर पुढे जे थेरम आहे आपल्याला इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, तर ते थेरम आपण काय करू शकतो समजून घेऊ शकतो. ओके ओके तर अशा पद्धतीने हे तुमचं थोडंसं बेसिक झालं, ठीक आहे, थेरम साठीचं. आणि 3.3 जो एक्सरसाइज कसा आहे खूप सोपा आहे. सो यू हॅव टू अंडरस्टँड इट बेटर. आणि ते क्वेश्चन्स पुन्हा पुन्हा सॉल्व्ह करा. सोपे वाटतात क्वेश्चन पण ऑन दिस पॉइंट पुन्हा आपण ते काय होतो विसरतो. सो ते सगळं बेसिक सुद्धा तुम्ही जे काही मध्ये लिहिले ते सुद्धा वाचून काढत चला. आणि मागे जे काही झाले रिमेंबर दिसचे जे कॉलम्स आहेत ते सुद्धा कॉलम्स पुन्हा पुन्हा पहा. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स जे व्हिडिओज येतात त्याचे नोटिफिकेशन भेटून जाईल. आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. ओके, हॅव अ नाईस डे.